भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोनं किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेचं बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी. ती काशी तुझ्या लग्नात दिसू नये एवढंच तुझं म्हणणं आहे ना? तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून समज. अगं ते गावाबाहेर टेकडीवर भिराईचं मंदिर नाहीये का? तिकडे ना खळा नारळांना ओटी भरण्याची प्रथा आहे. आणि मला या कामाच्या गडबडीत जमलंच नाही बघ जायला. सरिताचं लग्न झालं असेल नाही तिथे? नाही, उद्या होईल. तुला काय? आई मी जाऊ ओटी भरायला? तू जाशील? हो म्हणजे मला आवडेल तुमची हरकत नसेल तर. नाही नको, म्हणजे आमच्यामुळे उगाच तुला त्रास नको. अहो नाही आई त्रास कसला, खरंच चालेल मला. तू खरंच जाशील? ठीक आहे, ओटी भरायला तूच जा. हं? आणि हो, लग्नात मात्र वेळेवर पोहोच. हो तुम्ही काळजी करू नका, पोचू आम्ही. बरं मी निघते आणि ओटीचं सामान पाठवून देते आणि ड्रायव्हरलाही पाठवते. तुम्ही गाडी घेऊनच जा, म्हणजे लग्नात सुद्धा वेळेवर पोहोचाल. हं? आलेच मी, तुम्ही तयारी करा पटकन. काय बाईसाहेब? काय रे, कुठे गेला होता? कुठे गेला होतास मरायला? ते थोडं काम होतं म्हणून थोडा उशीर झाला, माफ करा. हा ठीक आहे ठीक आहे. तुला इथे कशाला बोलवलं माहितीये ना? नाही बाईसाहेब. नाही का? मग आता मी काय सांगते ते नीट ऐक. संजयला आणि काशीला त्या डोंगराच्या पायथ्याशी नेऊन सोडायचं. त्या बाईकडे मी पूजेचं सामान दिलेलं आहे. तिथे त्यांना सोडल्यानंतर पुढे काय करायचं तुला माहितीये ना? होय बाईसाहेब, पर नाही म्हणजे धनंजयरावांना हे समजा कळलं तर? जास्त प्रश्न विचारू नकोस. जेवढं सांगितलं ना तेवढंच कर. तुझे साहेब आणि मी काय ते बघून घेऊ. चल निघ. आणि हो, हे पैसे घे ठेवून. तोंड बंद ठेवायचं. होय बाईसाहेब. चल निघ. Plants, animal, birds, insects and microorganisms are found in all the three spheres, that is the lithosphere, the hydrosphere and the atmosphere of the earth. The form found in all these three are together called the biosphere. The number of the living bodies is quite large, closer to the earth's surface. आई, बाबा कधी येणार आहेत? बाबा 2-4 दिवसातच येणार आहेत. आई सकाळी फोनवर बोलत होती ना, तेव्हा मी ऐकलं. असं मोठ्यांचं फोनवरती बोलणं ऐकायचं नसतं. हो का आई? आई बोल ना. आई, तू अशी का बघतेस आमच्याकडे?
दोघांची आंघोळ झाली? अंघोळ ती तर कधीच झाली. तू मला कपडे घालतेस ना? तुम्ही दोघं गच्चीवरून खाली पडलात तर? आई अशी काय बोलतेस तू? काय चाललंय? आजी हे बघ ना, आई बघ कशी बोलतेय. काय झालं? गीता, ए गीता, गीता. अगं, तुम्ही तव्याला हात लावू नका. गीता तुम्हाला चटका बसेल. तवा गरम आहे. गीता. सांगते अगं, तुमचे हात भाजले. मी सांगितलं होतं तुम्ही हात नका लावू. तवा गरम होता. गीता काय? तुम्हाला चटका बसला. तुम्ही तुमचा हात बसला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना. काय बोलतेस? काय बोलतेस तू? काय? तुम्ही काही म्हणालात? बरं वाटतंय का? हो. असं का विचारताय तुम्ही? ए मुलांनो, आज जा जरा, आम्हाला बोलायचंय. सिक्रेट आहे. का? आमच्या समोर बोलता येत नाही म्हणून विचारतेस? हो आजीबाई, सिक्रेट आहे. आणि फ्रीज मध्ये फ्रूट सॅलड करून ठेवलंय. आवडतं ना दोघांना? जा जा. चल निनाद, आपण बाहेर जावं ना म्हणून आजी आपल्याला फ्रूट सॅलडचं ब्राईब देते. चल. काय आगाऊ झाली आहेत पोरं. टीव्हीचा परिणाम आहे सगळा. गीता, बरं वाटतंय का तुला? हो. फार विचार करतेस ना, त्यामुळे होतं असं. नको का इतका स्ट्रेस घेत जाऊ. हं? सगळं ठीक होईल. गीता, ऐक ना, मला सरिताचा मेसेज आला होता. लग्न आहे तिचं. मला जावंसं वाटतंय ग. हो पण बाबा. अगं नशिबाने 2 दिवस कामासाठी नाशिकला चाललाय श्री. तेवढ्यात जाऊन येते ना मी. हा, सांभाळशील ना इकडे सगळं? हो पण काय करायचं, आपलीच पोर आहे ना. नाही राहत ग मला. खूप जावंसं वाटतंय. हो पण बाबांना कळलं तर? मग कसं कळेल? तो नाशिकहून येण्याआधीच मी परत येईन ना. प्लीज गीता, प्लीज. ठीक आहे. धर्मासाहेब फार स्लो चाललंय हो. जरा स्पीड लावा, बाकीची कामं करायची आहेत. इनफ. बस 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 झालं मला मला. नाही नाही, मी त्याच्याकरता नाही म्हणलो. तुम्हाला हवी तेवढी घ्या, पण जरा पटापटा घ्या हो. मला खरंच बस झाली. बस बस. असं कसं? मी तुम्हाला इथं कशा करता आणलंय? तुम्हाला झालेलं दुःख हलकं करण्यासाठी आणलंय ना? का गंमत म्हणून आणलंय? नाही ना? घ्या घ्या, सावकाश घ्या.
तुम्हाला झालेलं दुःख किती मोठं आहे हे मला माहिती आहे. पण तुमचं एवढं मोठं दुःख या एवढ्याशा छोट्या ग्लास मध्ये कसं बुडणार हो? आणि लक्षात ठेवा धर्मशेठ, आज तुम्ही जी काय पिताय ना ते तुमच्यावर झालेल्या दुःखाकरता पिताय. यस, मी मी माझी दुःख, माझ्या वेदना सगळं सगळं विसरण्यासाठी पितोय. यू राईट बाबा कदम, यू राईट. तुम्हाला भरपूर प्यायला हवी, नाहीतर तुम्ही स्वतःच्या भावाच्या सूर्याच्या लग्नात तमाशा कसा करणार हो? बाप्पाजीने आपल्यावर जबाबदारी टाकलीये म्हणजे आपण तुम्हाला फुलटू केल्याशिवाय राहणारच नाही. थँक्यू बाबा कदम, थँक्यू व्हेरी मच. वा वा, आभार कसले मानताय? दुसऱ्याच्या दुःखात त्याला मदत करणं हाच मानव धर्म आहे, नाही का? नाही नाही, तुम्ही घ्या तुम्ही घ्या. अरे हा, मी एक महत्वाचं काम करून येतो. हे बघा, मी आल्याशिवाय इथनं कुठं जायचं नाही, नाही तो लोक म्हणायची टांगा पलटी घोडे फरार. आलो आलो. हे जग खूप वाईट आहे. या जगातली माणसं पण खूप वाईट आहेत. कांता, माझी कांता कुठे आहे? हे घ्या. संजयला आणि काशीला त्या डोंगराच्या देवीच्या स्थानावर जाताना पकडा आणि रात्रभर डांबून ठेवा. इथे लग्न लागल्यानंतरच त्यांना सोडा. थांबून जाईल. आणि जर का कामात मागच्या वेळेसारखी काही गफलत झाली ना तर गाठ माझ्याशी आहे. निघा. वहिनी, गाडी इथपर्यंतच येते, त्याच्या पुढे गाडी जाणार नाही. त्या तिकडे मंदिर आहे, मी पूजा करून या, मी इथंच थांबतो. डोंगरावर जायचं. हो या, आपण जाऊ हं? डोंगरावर. अरे वा, छान तयार पण झाली आहेस तू. मला वाटतं मंडपात नवऱ्या मुलीच्या आधी तूच हजर होणार आहेस. का एकदा बोल्यावर चढले ना? थट्टा केली का तुझी? पण दिसतेस मात्र झॅक. ठाऊ काय मला, उगा नजर नका लावू. आणि तुम्ही कधी तयार होणार मुहूर्त टळल्यावर? अगे, आपण तिथं न जाऊन लग्न थांबणार आहे का? नाहीतरी त्या सूर्यानं ती मुलगी पळवूनच आणली आहे आणि म्हणून तर धनाजीराव लग्न लवकर लवकर घाईत उरकायला बघते. आता पळवून आणली म्हणून बिघडलं कुठं? होतं त्यांचं प्रेम एकमेकांवर, आणली पळवून. निदान सुखानं तरी राहतील. स्वतःच्या मनातली भडास काढतेस वाटतं. आता ती काढून तरी काय उपयोग आहे का? काय व्हायचं होतं ते झालं ना. मग लई स्वप्न बघितली होती संसाराची, पण पदरात पडलं हे असलं ध्यान. हे बघ, तू असं मला सारखं सारखं बोलू नकोस. मला जेवढं काही शक्य होईल ना तेवढं तुला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तर काय उपकार नाही करत, कर्तव्यच आहे तुमचं. अला काय सुखात ठेवताय सावं?
दोन याचं गिळाय घालताय म्हणजे सुख नव. कधी कसली हाऊस माऊस नाही, कुठं जाणं येणं नाही, काय हवं नको ते बघणं नाही, म्हणे सुखात ठेवताय. का आता का तोंड बंद झालं? बोलणार तरी काय म्हणा. अगं, बरं ते राहू दे. मला सांग, त्या बाप्पाजींनी धनाजीरावांच्या मुलाला स्वतःकडे का ठेवून घेतलं असेल? आता ते मला काय ठावं? बाप्पाजी तिकडे काय करते ते मला विचारून नाही करत. का? तुला काहीतरी खबर बात असेलच की. मला कशी खबर बात? नामदेव, त्याच्याकडून तुला काहीतरी कळत असेलच की. तू आणि नामदेव भेटतातच की सारखे. कळतात हो, कळतात ही असली समधी बोलणी मला. बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की धनाजीराव स्वतःच्या मुलाला दुश्मनाच्या घरी कसं काय राहू देतील? हे म्हणजे असं की पत्ते खेळताना समोरच्याच्या हातात पत्ते देऊन आपण आपला डाव खेळायचा. हो, धनाजीराव आहेत ते. एकतर त्यासनी आपल्या पोराचं बाप्पाजीच्या पोरीवर असलेलं हे प्रेम प्रकरणच आवडलं नसेल, नाहीतर मग असेल काहीतरी राजकारण त्याच्या माग. आणि डोक्यानं चालणारी माणसं आहेत ती, तुमच्यासारखं नाही. तेव्हा आपण त्यांच्या भानगडीत पडू नये. लग्नाला बोलवले नव, मग लग्नाला जायचं, अक्षता टाकायच्या आणि गुमान परतायचं. तुमचं हे म्हणजे कसं माहितीये का, हत्तीच्या टकरीत मुंगीनं टेन्शन घेतल्यासारखं आहे बघा. अगं, टेन्शन येणारच ग. हत्तीच्या टक्कीत मुंग्यांसारख्या माणसांचं मरण होतं ना. पण मला सांग, नामदेव कडून तुला काय ना काहीतरी कळलं असेलच ग. एकदा सांगितलं नव, मला कुणी बी काय बी सांगितलेलं नाही. कुणी कशाला? नामदेवने तुला काही ना काहीतरी सांगितलं असेलच ना. तुझ्या सर्वात जवळचा मित्र आहे ना, माझ्यापेक्षा जवळचा, जीवाचा. तोंड आवरून बोला. मरू देत ना त्या धनाजीरावाचं लग्नच नको त्या पोराचं मला. मी येतच नाही लग्नाला, का कुठं बी येत नाही, काय बी करत नाही. म्या जा, तुम्हीच एकले जा लग्नाला. म्हणजे तू नटून ठटून अशी घरातच बसणार वाटतं? अरे हो, नाही नाही, तू घरातच बस, घरातच बस. म्हणजे काय होईल, गाव सगळा तिकडे मंडपात जमा होईल. तो नामदेव इथे येईल, मग तुला भेटेल, मग तुम्ही इथे बोला, एकमेकांची विचारपूस करा. म्हणजे काय होईल, गाव तिकडे लग्नाला जमा असेल, ते तिकडे लग्न लावत असतील, तुम्ही इथे दोघं जण मिळून दिवे लावा. भाऊ, सगळी तयारी व्यवस्थित झाली ना? हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित पार पडेल. अरे बाबा, लग्न कार्य म्हटलं की काळजी वाटतेच. काही राहायला नको. बरोबर. कामिनी कशी नाही आली अजून? बरं, सरिताची तयारी झाली? हो, झाली आहे. गुड. कामिनी, चला लवकर, आधीच उशीर झाला, निघायला हवं, आता मुहूर्त टळून जाईल. चला आटपा. आले. किती घाई तुम्हाला? धीर म्हणून निघत नाही यांना. मला तर वाटतं मी नाही आले ना तर मुलाचं लग्न देखील लावून मोकळे होतील. हे तयार आहे मी केव्हाची. मग वाट कसली बघताय? चला ना लवकर. हो हो. मी काय म्हणते, तुम्ही आणि भाऊ पुढे निघा. आणि हा, सरितालाही सोबत घेऊन जा. नाही म्हणजे तिला काही तयारी करायची असेल तर बरं पडेल. सूर्या आणि मी मागून येतो. गोदा आत्या तरी तयारीला लागतीलच तिथे. हो, गोदा आत्या पोहोचल्या सुद्धा असतील तिथे बाकीच्या नोकरांबरोबर. मागवून कशाला? एकत्रच जाऊ की? अहो, सूर्याची तयारी कुठे झाली अजून? तो तयार झाला ना की आम्ही येतोच लगेच. या इकडे लग्न मंडपामध्ये सगळा गाव सजून तयार असेल, आणि इथे नवऱ्या मुलाचाच पत्ता नाही. सांगा त्याला लवकर तयार हो. तुम्ही व्हा पुढे, आम्ही आलोच. अहो, घरातला मुख्य पुरुष तिथे नको का? आयत्या वेळी धावपळ नको तिकडे. तुम्ही निघा बघू. सरिता, तू यांच्या बरोबर निघ. तुला काही तयारी करायची असेल तर गोदा आत्या आहेत मदतीला. निघा तुम्ही. भाऊ, चला. चल सरिता, आपण निघूया. भाऊ, एक काम कर,
तू गाडीत जाऊन बस, मी आलोच. कामिनी, मी संजय आणि काशीला बरोबर घेऊन जातो. काय झालं? काही नाही. बघा ना, आता सगळ्यांची चौकशी केलीत तुम्ही. संजय, सरिता, काशी, सूर्या, गोदात्या सगळ्यांबद्दल विचार. पण बायकोकडे लक्ष आहे का तुमचं? मी कशी दिसते असं सांगावंसं देखील वाटलं नाही तुम्हाला. एवढं मुलाचं लग्न, इतकी नटले मी, पण कौतुक म्हणून नाही तुम्हाला. अगं, म्हणून तर तुझ्याशी लग्न केलं. आता मुलाचं लग्न तर वेगळं कौतुक काय करायचं. आणि तशीही तू सुंदर दिसतेसच की. आता फक्त एक काम कर, लवकर ये म्हणजे झालं. म्हणजे आधी कौतुक करायचं आणि मग थोबाडीत मारायची, तसंच झालं. कौतुकही करायला नको. आली